ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. तर बंधू भगिनींनो, आपण आपल्या चॅनलवर सध्या आपल्या शेअर बाजारात सुमारे 5500 कंपन्या आहेत, परंतु त्या सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य नसतात. तर त्या योग्य नसतात म्हणजे काय, व म्हणजे गुंतवणुकीसाठी योग्य नाहीत तर का नाहीत, व गुंतवणुकीसाठी उत्तम आहेत तर का उत्तम आहेत, याचा ठोकताळा आपल्या बंधू भगिनींना आत्मविश्वासाने लावता यावा, यासाठी आपण त्या प्रत्येक कंपन्यांचे प्रत्येक कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत. तर मित्रांनो, मागील व्हिडिओ म्हणजेच MRF कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. त्यात मी आवाहन केले होते की तुम्हाला ज्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा आहे त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसार एका बंधूंनी एशियन पेंट्स ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे आभार व अभिनंदन. तर मित्रांनो, आज आपण एशियन पेंट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहे. तर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे अत्यंत गरजेचे असते. तर प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे एशियन पेंट्स, व एशियन पेंट्स ही पेंट्स सेक्टरमधील कंपनी आहे. व एशियन पेंट्ससारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ॲक्झो नोबेल, बर्गर पेंट्स, इंडिगो पेंट्स, कन्साई नेरोलॅक, सिरका पेंट्स. तर मित्रांनो, अशाच अजूनही भरपूर कंपन्या आहेत. त्यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. तर मित्रांनो, दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, म्हणजे त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजेच चालू किंमत. तर मित्रांनो, आज तारीख आहे 9 एप्रिल 2025 व आज एशियन पेंट्स ह्या कंपनीची करंट व्हॅल्यू आहे 2411 रुपये. तर मित्रांनो, तिसरा मुद्दा काय आहे, तर त्या कंपनीच्या 52 आठवड्याचा हाय व लो पाहणे. तर मित्रांनो, एशियन पेंट्स ह्या कंपनीच्या किमतीचा 52 वीक हाय लो जर बघितला तर 52 वीक हाय लो म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती झालेली तो म्हणजे हाय, व कमीत कमी किती झालेली तो म्हणजे लो. तर मित्रांनो, एशियन पेंट्स ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 52 वीक हाय लो जर बघितला तर 3394 रुपये हा त्या कंपनीचा हाय आहे, व 2124 रुपये ही त्या कंपनीची लो किंमत आहे. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्षे मागे गेल्यास एशियन पेंट्स ह्या कंपनीचा लो होता 2124 रुपये व हाय होता 3568 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्षे मागे गेल्यास एशियन पेंट्स ह्या कंपनीचा 5 वर्षापूर्वी एक शेअरची किंमत होती 145 रुपये. 5 वर्षापूर्वी एशियन पेंट्स ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत होती 1452 रुपये. तर मित्रांनो, चौथा मुद्दा काय,
तर त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर जर विकले तर ती किंमत किती होईल, तर तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात. तर एशियन पेंट्स ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे 2,31,276 करोड रुपये. मित्रांनो, पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, ते म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा, म्हणजेच कंपनीला किती नेट प्रॉफिट झालेला किंवा तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, एशियन पेंट्स ह्या कंपनीला 2024 साली 5,424 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2023 साली 4,101 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 3,053 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 3,178 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2020 साली 2,728 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, सहावा मुद्दा काय, तर त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे बाजारात जे शेअर्स आहेत तर ते शेअर्स जे आहेत ते कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, एशियन पेंट्स ह्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक, म्हणजे थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर एशियन पेंट्स ह्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर म्हणजेच प्रवर्तकांकडे सुमारे 52.63% शेअर्स आहेत. पुढचा मोठा एशियन पेंट्समधील गुंतवणूकदार घटक आहे तो म्हणजे DII म्हणजे काय, तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर यामध्ये कोण येतं, तर यामध्ये मोठमोठ्या बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था अशा मोठमोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदार येतात. तर DIIचा हिस्सा एशियन पेंट्स ह्या कंपनीत आहे 14.6%. पुढचा मोठा घटक आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच परदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांच्याकडे एशियन पेंट्स ह्या कंपनीचे सुमारे 13.61% शेअर्स आहेत. मित्रांनो, एशियन पेंट्स ह्या कंपनीच्या 6 मुद्दे आपण आत्ता पाहिले. तर 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1, एशियन पेंट्स ह्या कंपनीला 2020 साली 2,728 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट 2024 साली 5,424 करोड रुपयाचा झालेला आहे. म्हणजेच काय, तर 2020 साली जो नेट प्रॉफिट झालेला होता त्याच्यापेक्षा 2024 साली तो नेट प्रॉफिट सतत वाढत आहे. त्यामुळेच एशियन पेंट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षापूर्वी जो 2,124 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 1,452 रुपयाला एक मिळत होता, तोच आता करंट व्हॅल्यूला 2,411 रुपयाला मिळत आहे. म्हणजेच त्या शेअर्सच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. निष्कर्ष क्रमांक 2, एशियन पेंट्स ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर सर्वात जास्त घटक म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार सर्वात जास्त मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक. तर त्यांच्याकडे 52.63% आहे. तसेच FII व DII यांच्याकडे सुद्धा एशियन पेंट्स कंपनीचे शेअर्स आहेत. त्यामुळेच म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार एशियन पेंट्स ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3, जेव्हा मार्केटमध्ये कोणत्याही कारणाने मंदी येईल तेव्हा एशियन पेंट्स ह्या कंपनीचे वार्षिक विश्लेषणानुसार दीर्घ मुदतीसाठी एशियन पेंट्स ह्या कंपनीचे टप्प्याटप्प्याने शेअर्स खरेदी करण्यास हरकत नाही. मित्रांनो,
एशियन पेंट्स ही कंपनी गुंतवणुकीसाठी बरी योग्य आहे, परंतु उत्तम नाही, कारण तिचं ट्रेडिंग व्हॉल्यूम खूपच कमी आहे. तर मित्रांनो, एशियन पेंट्स ह्या कंपनीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही कंपनीचे म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ज्या पण कंपनी आहेत, ज्या कंपनीचे तुम्हाला अभ्यासाचे व्हिडिओ हवे आहेत, त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचे सुद्धा व्हिडिओ बनवीन. तर मित्रांनो, एशियन पेंट्स या कंपनीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट व शेअर करा ही विनंती. भारत माता की जय.